2026 कापूस पिकाची विक्रमी उत्पादन देणारी व्हरायटी, शिवाय कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन गाजवणारी, तर तुम्ही देखील टॉप व्हरायटी शोधत आहात का? तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच गेम चेंजर ठरणार आहे. तर कसा, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, बाजारात शेकडो कपाशीच्या जाती आहेत, पण त्यापैकी तुमच्या जमिनीसाठी योग्य व्हरायटी कोणती? तर मित्रांनो, चुकीचं बियाणं निवडलं तर पूर्ण हंगाम हा वाया जाऊ शकतो. म्हणूनच आपण आज अशी विक्रमी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारी 2026 ची टॉप व्हरायटी बघणार आहोत. ते तुमच्या शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी एक खास गुपित सांगणार आहे, जे तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देईल. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग मित्रांनो, आपण बघूया 2026 साठी अशी टॉपची व्हरायटी कोणती आहे. ती शेतकऱ्यांसाठी विक्रमी उत्पादन तर देऊन जाणार आहे, पण एक लकी ड्रॉपेक्षा कमी नसणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर नक्कीच ठरणार आहे. चला तर मग मित्रांनो, महागुण ही 2026 ची टॉप व्हरायटी आहे. तर 2026 ची टॉप व्हरायटी कशी? तर बरेच शेतकऱ्यांनी 2025 मध्ये महागुण या व्हरायटीपासून चांगल्या पद्धतीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवलेलं आहे आणि ही अनुभवातून विकसित झालेली व्हरायटी आहे. त्याकरता मी ही व्हरायटी सजेस्ट करत आहे. तर खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे. तर मित्रांनो, माहिती इथंच संपत नाही, माहिती अजून बाकी आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आपण या व्हरायटीचे खास वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत. तसंच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला विक्रमी उत्पादन मिळवायचं गुपित सांगणार आहे. तर महागुण हे कापूस वाण प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये म्हणजेच मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. बोंडाचा आकार आणि जास्त वजनासाठी लोकप्रिय असं बोलगाड 2चं कापसाचं हे संकरित वाण आहे. तर मित्रांनो, महागुण कापूस वाण याचं जे कालावधी आपण बघितला, तर हा मध्यम कालावधीचा एक वाण म्हणजेच व्हरायटी आहे. 160 ते 170 दिवसाची म्हणजे ही व्हरायटी आहे. बोंडाचा आकार जर आपण या ठिकाणी बघितला, तर या वाणाची बोंडे मध्यम ते मोठी असतात. एका बोंडाचे वजन सरासरी 5.5 ते 6 ग्रॅम दरम्यान असते. तसंच याचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं, तर रस शोषक किडीस म्हणजे प्रतिकारक, म्हणजे महागुण कापूस हा वाण रस शोषक किडींना, उदाहरणार्थ जर काही मावा असेल, तुडतुडे असेल, तर चांगल्या पद्धतीने प्रतिकार करते. तसंच लाल्या रोगास प्रतिकारक हे वाण म्हणजे सहनशील आहे. दाट लागवडीसाठी योग्य म्हणजे साधारण कोणतंही वाण नसतं. तर अंतर पद्धत हे अमृत पॅटर्न पद्धतीनेच करा, जेणेकरून रोग येणार नाही. तसंच उत्पादनाची जर क्षमता आपण या ठिकाणी बघितली शेतकरी मित्रांनो, तर हे वाण जास्त उत्पादन देते आणि याचे बोंडे फुटण्याचे प्रमाण उत्कृष्ट पद्धतीचं आहे. शिवाय वेचणीत सोपा आणि बोंडे मोठे असल्याने, वेळेवर फुटत असल्याने कापूस पिकिंग म्हणजे सोपा जातो, म्हणजे वेचणीत सोपा जातो. तसेच बीटी तंत्रज्ञानामुळे बोंड मध्ये जे काही अळी निर्माण होते किंवा जो काही अटॅक अळींचा होतो झाडावर, तर तो अटॅक या व्हरायटीवर खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. तसंच शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघणार आहोत लागवडीसाठी शिफारस म्हणजे सोविंग ॲक रेकमेंडेशन्स. तर जमीन ही काळी, मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी लागते. अंतर जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो, तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तर अंतर आपण कोणतं घ्यायला हवं? तर मित्रांनो, वाट कसली बघताय? आत्ताच प्ले स्टोअरला जा आणि फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. अमृत पॅटर्न ॲपमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी सोप्या भाषेत अमृत पॅटर्न पद्धतीने कापूस पिकाची लागवड कशा पद्धतीने करायची संपूर्ण नियोजन स्टेप बाय स्टेप पद्धतीने दिलेलं आहे. एवढंच नाही, तर लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे अनेक वर्षापासून. तर त्यासाठी मित्रांनो, इंस्टा असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, फक्त अमृत पॅटर्न सर्च करा आणि फॉलो म्हणजे जे काही फीडबॅक आहेत ते फॉलो करायला विसरू नका आणि फीडबॅक बघायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या जास्त गरजू शेतकऱ्यांना. भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, अमृत पॅटर्न फॉलो करायला विसरू नका.